वसई पश्चिमेतील कौल हेरिटेज सिटी येथील अपोलँड ग्रँड बँक्वेट हॉलमध्ये जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात महाराष्ट्र विधान परिषदेतील भाजपचे गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी विशेष मार्गदर्शन केले। या उपक्रमाचे आयोजन वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते। वसई परिसरात 30 ते 40 वर्षे जुन्या आणि जीर्ण अवस्थेत असलेल्या अनेक इमारती असून त्यांचे पुनर्विकास हा सध्या महत्त्वाचा विषय ठरत आहे। मात्र पुनर्विकासाच्या नावाखाली अनेक सोसायट्यांची फसवणूक होत असल्याचे वास्तव समोर येत आहे। या पार्श्वभूमीवर सोसायट्यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वयंपुनर्विकासाची प्रक्रिया राबवावी असे आवाहन यावेळी करण्यात आले। यामध्ये रहिवाशांना अधिक क्षेत्रफळ, आर्थिक लाभ आणि कायदेशीर सुरक्षितता मिळते असे मार्गदर्शन प्रवीण दरेकर यांनी केले। आपण स्वतः बघताय प्रचंड गर्दी, इथल्या हाऊसिंगचे अनेक प्रश्न आहेत, इमारतींचं डेव्हलपमेंट आहे, बिल्डर अर्धवट सोडलंय, कोणी फसवलंय। तर या लोकांना नीट मार्गदर्शन या ठिकाणी आज होतंय आणि त्याच्यामुळे जो स्वयंपुनर्विकास मुंबईमध्ये सुरू आहे हाऊसिंगचा, तशाच प्रकारचा स्वयंपुनर्विकास आता वसईमध्ये त्या ठिकाणी गती येईल अशा प्रकारचा मला विश्वास आलाय। सरकार पाठीशी आहे, बँका कर्ज देत आहेत आणि त्याच्यामुळे स्वतःचा विकास त्या हाऊसिंग सोसायट्याचा स्वतः करणार आहेत आणि त्यांना मोठं घर त्या ठिकाणी निश्चितच मिळणार आहे। मुंबई बँकेतर्फे अशा प्रकल्पांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच कायदेशीर बाबींमध्येही आवश्यक तेवढी मदत दिली जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। शिबिरात मोठ्या संख्येने सोसायट्यांचे पदाधिकारी आणि रहिवासी सहभागी झाले होते। शिबिरानंतर आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी सांगितले की जर कोणत्याही सोसायटीला मार्गदर्शनात अडचणी आल्या तर आमचं कार्यालय 365 दिवस सर्वांसाठी खुलं आहे। प्रत्येक इमारतीचा स्वयंपुनर्विकास पारदर्शक आणि लाभदायक व्हावा हाच आमचा उद्देश आहे। सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकर यांच्या माध्यमातून आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी स्वयंपुनर्विकासाचा मार्ग हा उपलब्ध झालेला आहे। पूर्वी जुन्या इमारतींचा पुनर्विकास करायचा असेल तर फक्त बिल्डरांच्यावरती अवलंबून राहावं लागायचं, पण आता तसं नाही आहे। स्वतःच्या इमारतीचा विकास स्वतः आपण करू शकतो, हा मार्ग आता आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे। तर हा पुनर्विकास कशा पद्धतीने होऊ शकतो, आपण स्वतःच्या बिल्डिंगचा विकास कशा प्रकारे करू शकतो, कोणती बँक फायनान्स करू शकते, किती आपल्याला मोठं घर, आपल्या राहत्या घरापेक्षा 2 पट 3 पट मोठं घर आपल्याला कोणत्या पद्धतीने कशा प्रकारे मिळू शकतं, तर या संदर्भात पूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी आज ही स्वयंपुनर्विकासाची कार्यशाळा आपण आयोजन केलं आणि या कार्यशाळेसाठी स्वयंपुनर्विकासाचे शिल्पकार सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकर हे स्वतः उपस्थित होते, त्यांनी मार्गदर्शन केलं आणि आता तुम्ही पाहताय की ते प्रेझेंटेशन सुरू आहे, ज्या प्रेझेंटेशनमधनं नागरिकांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहे। तर अशा पद्धतीने आज आपण हे एक स्वतःच्या घराचा विकास आपण स्वतः कसा करू शकतो त्यासाठीचा एक पर्याय आपण लोकांपुढे ठेवलेला आहे। या उपक्रमामुळे वसईतील पुनर्विकास प्रक्रियेला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता असून रहिवाशांमध्ये जागरूकतेसहित आत्मविश्वास निर्माण झाला आहे।